नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून प्रेमपूर्वक स्वागत आहे. लाडकी बहीण योजना ई-KYC बाबत अत्यंत महत्त्वाचे अपडेट. लाडक्या बहिणींसाठी ई-KYC प्रक्रिया महाराष्ट्र सरकार कधी सुरू करणार आहे आणि ज्या आता 60 ते 70 लाख लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांची ई-KYC राहिलेली आहे आणि या ई-KYC मुळे लाडक्या बहिणींचे हप्ते हे बंद झालेले आहेत. त्यामुळे आता या ज्या सगळ्या पात्र लाडक्या बहिणी आहेत यांना आता हप्ते मिळणार का, यांना पुन्हा ई-KYC करायला मिळणार का आणि त्यांचे राहिलेले त्यांना हप्ते मिळणार का, ई-KYC झाल्यानंतरचे त्यांना हप्ते सुरू होणार का. सर्व लाडक्या बहिणी ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणी पुन्हा पात्र होणार का, कारण की पात्र लाडक्या बहिणीसुद्धा या योजनेतून बाहेर काढण्यात आलेले आहे का, कारण की त्यांची ई-KYC राहिलेली होती म्हणून. आता ई-KYC हे एकमेव असे कारण आहे की या ई-KYC मुळे या 60 ते 70 लाख लाडक्या बहिणी या लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढण्यात आल्या, अपात्र ठरलेल्या आहे. मग त्यामध्ये पात्र लाडक्या बहिणीसुद्धा आहेत. मग आता या ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत यांच्यासाठी सरकार न्याय देईल का. चला मग आता बघूया सर्व सविस्तर महत्त्वाचे अपडेट. आता लाडक्या बहिणी बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ई-KYC. आता ई-KYC सुरू करण्यासाठी आपण या आपल्या चॅनलवर दररोज व्हिडिओ आणत आहोत. लाडक्या बहिणी आता सरकारने काही जरी झाले ना तरीसुद्धा लवकरात लवकर ई-KYC प्रक्रिया सुरू करावी. ज्या लाडक्या बहिणींना जूनपर्यंत हप्ते मिळालेले आहे त्या लाडक्या बहिणींना काही प्रॉब्लेम नाही आहे, परंतु आता पुन्हा ज्या लाडक्या बहिणींना जूनपर्यंत हप्ते आलेले आहेत अशा लाडक्या बहिणींना सुद्धा कदाचित त्यातल्या जर काही लाडक्या बहिणी अपात्र असतील तर त्यांचेसुद्धा आता पुढील म्हणजे जुलैपासून हप्ते हे बंद होऊ शकतात. त्यामुळे लाडक्या बहिणी बघा, ज्या बहिणी पात्र आहेत ना, ज्या बहिणी निकषांमध्ये बसत आहेत त्याच लाडक्या बहिणींना आता जुलैचा हप्ता मिळणार आहे. परंतु ई-KYCचा जो महत्त्वाचा आणि अतिशय इम्पॉर्टंट मुद्दा जो आहे तो आहे ई-KYCचा. कारण की ई-KYC प्रक्रिया जर सरकारने सुरू केली तर 60 ते 70 लाख लाडक्या बहिणी यांना पुन्हा हप्ते मिळू शकतात. कारण की बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र सरकार नाही तर संपूर्ण आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटचा जो नियम आहे की तुम्हाला कोणत्याही सरकारी योजनांचा जर लाभ हवा असेल तर तुम्हाला ई-KYC करणे हे बंधनकारक आहे. आता लाडक्या बहिणी बघा, बरोबर आहे, सरकारचे जे नियम आहे ते आपल्याला पाळलेच पाहिजे, आपल्याला ते नियम पाळावेच लागतील. जर आपल्याला सरकारी योजनांचा जर लाभ हवा असेल तर आपण ते नियम पाळलेच पाहिजे आणि त्या नियमांमध्ये आणि निकषांमध्ये जर आपण बसत असू तर आपल्याला हप्ते हे मिळालेच पाहिजे. तर लाडक्या बहिणी, तुम्ही सगळ्या लाडक्या बहिणी ज्यांची ई-KYC राहिलेली आहे, ज्यांची ई-KYC चुकलेली आहे, ज्यांची ई-KYC कागदपत्रांअभावी राहिलेली आहे आणि ज्यांनी ई-KYC केलेलीच नाही अशा सगळ्या प्रकारच्या लाडक्या बहिणी ज्या आहेत की त्यांचे ई-KYC या कारणांमुळे ई-KYC राहिली आणि हप्ते बंद झाले. मग आता या सगळ्या ज्या लाडक्या बहिणी आहेत या सगळ्या लाडक्या बहिणींसाठी महाराष्ट्र सरकारने ॲट एनी कॉस्ट ई-KYC प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी. म्हणूनच आपण या आपल्या चॅनलवर हा महत्त्वाचा मुद्दा लावून धरलेला आहे. हे तुम्हा सगळ्यांना ऑलरेडी माहीत आहे, कारण की आपल्या चॅनलवर आपण हे 2 मुद्दे लगातार आपण लावून धरलेले आहेत. एक म्हणजे की लगातार म्हणजे लवकरात लवकर ई-KYC प्रक्रिया सुरू व्हावी आणि दुसरा म्हणजे सोप्या पद्धतीने ई-KYC प्रक्रिया सुरू व्हावी. कसं आहे माहिती का, ई-KYC प्रक्रिया सुरू झाली ना की सगळ्या बहिणी पटापटा ई-KYC करतील. मग नंतर आता या सगळ्या ज्या लाडक्या बहिणी आहेत ना
या सगळ्या लाडक्या बहिणी ई-KYC प्रक्रिया सुरू झाली की लवकर ई-KYC करतील, याबद्दल काही आपले डाऊट नाही. परंतु हो, मी तर सगळ्यांच्या चांगल्यासाठीच लढते आहे ना. मग मला हे म्हणायचं आहे की माझ्या या ज्या सगळ्या 60 ते 70 लाख लाडक्या बहिणी आहेत, त्यांच्यापर्यंत आपला व्हिडिओ का पोचत नाही आहे? हा व्हिडिओ ज्या लाडक्या बहिणींची ई-KYC राहिलेली आहे त्या लाडक्या बहिणींपर्यंत आपला हा व्हिडिओ का जात नाही आहे? या सगळ्या ज्या 60 ते 70 लाख लाडक्या बहिणी आहेत त्या सगळ्या बहिणी हा व्हिडिओ का बघत नाही आहे? या सगळ्या गोष्टींचे, या सगळ्या प्रश्नांचे उत्तरं आणि कारणे हे तर माझ्या हातात नाही आहे आणि माझ्याजवळ नाही आहे. आता काय आहे माहिती का, माझं काम मी करत राहील दररोज, बाकी सगळं परमेश्वर बघून घेईल. आता मी माझ्या लाडक्या बहिणींना पण नाही सांगत की तुम्ही हा व्हिडिओ सगळ्यांना पाठवा, हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा आणि हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा आणि हा मुद्दा तुम्ही सगळेजण आपले चॅनलवरचे जे हे सगळे व्हिडिओ आहेत ते तुम्ही व्हायरल करा. नाही, मला फक्त माझं कर्तव्य करून सोडून द्यायचं आहे. त्याच्यामुळे लाडक्या बहिणी, तुम्हाला जर ई-KYC प्रक्रिया लवकरात लवकर सुरू व्हावी असं जर वाटत असेल तर तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा. कारण की महाराष्ट्र सरकारला विनंती करणं माझं कर्तव्य आहे. कारण की मी एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. त्यामुळे या नात्याने माझं कर्तव्य मी करत आहे. बाकी सगळं परमेश्वर बघून घेईल. महाराष्ट्र सरकारला प्रेमपूर्वक मी विनंती करते की लवकरात लवकर महाराष्ट्र सरकारने ई-KYC प्रक्रिया सुरू करावी की जेणेकरून या ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना ई-KYC करता येईल आणि जेणेकरून त्यांना हप्ता मिळेल. कारण की आता कदाचित जुलैपासून हप्ता वाढवून मिळण्याची शक्यता आहे. कारण की हे सगळं जे आहे ते पंतप्रधानांची शिफारस समिती आहे, त्यांनीच हा विषय काढलेला आहे. आपण कोणतंही मनाने काही सांगत नाही. केंद्र सरकार म्हणजे पंतप्रधानांची जी शिफारस समिती होती त्यांनी हे स्वतः हा मुद्दा जाहीर केलेला आहे. त्याच्यामुळे आता असं म्हणजे शाश्वती आहे की कदाचित लाडक्या बहिणींना राखी पौर्णिमेचं औचित्य साधून हप्ता वाढवून मिळू शकतो. त्यामुळे माझे प्रयत्न काय आहे की लाडक्या बहिणींना लवकरात लवकर म्हणजे सगळ्याच ज्या लाडक्या बहिणींचे ई-KYC अभावी हप्ते बंद झालेले आहेत अशा लाडक्या बहिणींना पण लवकर जर ई-KYC प्रक्रिया सुरू झाली तर त्यांना जुलैपासूनचे हप्ते मिळतील. हप्ते वाढवून मिळालेल्याचा लाभ होईल. त्यांनाही 2100 रुपये हप्ता मिळेल आणि सगळे हप्ते यापुढे सुरू होतील. यासाठीच मी रक्त आटवते बरं का. बाकी माझा दुसरा कोणताही स्वार्थ नाही. तर मग लाडक्या बहिणी, तुम्हाला जे काही योग्य वाटेल ते नक्की करा. लाडक्या बहिणींसाठी माझ्या सगळ्या ज्या लाडक्या बहिणींचे हप्ते बंद झालेले आहेत, ज्या लाडक्या बहिणींना म्हणजे पात्र असून पण लाभ मिळत नाही आहे, त्यांच्यासाठी मी माझं रक्त आटवत आहे. त्यांच्यासाठी मी माझा घसा ओरडत आहे आणि ते मी माझं कर्तव्य करतच राहील. तर लाडक्या बहिणी, आपण सगळेजण आपली काळजी घ्या आणि सदैव आनंदी राहा. आपले आरोग्य सांभाळा. चला मग. आणि लाडक्या बहिणी, जसे की आदिती तटकरे ज्या आहेत आपल्या महिला व बालविकास मंत्री, त्यांचे जे संदेश आहे तो तुम्हाला मी सांगू इच्छिते की जे काही लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात लाडक्या बहिणींना ते तुम्ही चांगल्या ठिकाणी आणि चांगल्या याच्यासाठी उपयोगासाठी तुम्ही ते खर्च करा, असं त्यांचा हा मेसेज होता. तो मी तुम्हाला कन्वे केला. चला मग. थँक्यू व्हेरी मच. आपण सगळेजणं आपली काळजी घ्या. थँक्यू.